जिल्हा कामगार कार्यालयावर काँग्रेसचे धडक आंदोलन। जिल्हा कामगार कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला ठिय्या। नोंदणी अभावी जे कामगार मृत्युमुखी पडले आहे याला जबाबदार कोण, ग्रामसेवक की मुख्य अधिकारी? नोंदणीत कामगारांना गृहोपयोगी संच त्वरित वाटप करावे, बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी त्वरित करावी यासह इतर अन्य मागण्यांसाठी आज काँग्रेसच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालयावर धडक मोर्चा काढला। जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलावून जाब विचारत घेराव घालण्यात आला। यावेळी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या दिला। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके, हर्षवर्धन सपकाळ, धीरज लिंगाडे यांच्यासह असंख्य काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनाच्या निमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कामगार जिल्हा कार्यालयावर धडक आंदोलन इथं आयोजित केलेले आहे। कामगारांच्या अनेक समस्या आहेत, त्यांचे लायसन्स रिन्युअल होत नाहीत, त्यांना जे साहित्य आहे त्या साहित्याचं वाटप इथे सत्ताधारी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयातून होते। हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःचं फोटो लावून स्वतःच्या कार्यालयात त्याचं वाटप करतायत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कार्यालय जे आहे कामगारांचं, हे कामगारांचे विविध प्रश्न जे आहेत त्यांना सोडवण्याचं काम करते। भ्रष्टाचार ही दलदल झालेली आहे। हे कामगार कार्यालय म्हणजे कामगारांवर प्रचंड अन्याय होते आणि त्यामुळं या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेलं आहे। संपर्क करा।